अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरच्या महाराजांच्या मूर्तीवर किंवा महाराजांच्या फोटोवर फळाचा रसाचा अभिषेक कसा करावा राजयोग पद्धतीने. राजयोग म्हणजे काय? फळाचा रसाचा अभिषेक कसा करावा, प्रकट दिनाचा विशेष सेवा कोणती करायची, त्याबद्दल मी आज ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. प्रकट दिनापासून तरी आता खूप जण असे आहे की त्यांच्या घरामध्ये महाराजांचा फोटो नाही. प्रत्येकाने महाराजांचा फोटो घ्यावा. छोटा घ्या, मोठा घ्या, कोणताही घ्या. दिंडोरी प्रणित फोटो घ्या, मठातला फोटो घ्या, गोटी धरलेला फोटो घ्या. फोटोला काही प्रॉब्लेम नाहीये. कोणताही फोटो घ्या, छोटा मोठा, आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असावा. प्रकट दिनाच्या दिवशी 20 तारखेला प्रकट दिन आहे. सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये जर मूर्ती असेल महाराजांची, त्या मूर्तीला अभिषेक करायचा. सगळ्यात पहिले काय करायचं, अभिषेक करताना पाणी असेल. काय काय लागेल अभिषेक करण्यासाठी आपल्याला? पाणी असेल, दूध असेल, दही असेल, पंचामृत असेल आणि फळांचा रसाचा अभिषेक राजयोग पद्धतीने. राजयोग म्हणजे काय? श्री स्वामी समर्थ महाराज हे राजांचे राजे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण फळांचा अभिषेक करणार आहे. घरच्या घरी, कोणाला बोलवायची गरज नाही, आपण आपलं स्वतः करा. महाराज आपल्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून 20 तारखेच्या अगोदर तुम्ही जेवढे फळं आणता येईल तेवढे फळं आणा. काही लागत नाही जास्त. महाराजांना काही आवश्यकता नाही आहे. साधं सोपं आणलं तरी चालतं. फळं जेवढे तुम्हाला आणता येईल तेवढे फळं आणावे. महाराजांना पहिले पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ जप करू शकता, श्री सुक्त, पुरुषसुक्त म्हणू शकता. पहिले पाणी टाकून अभिषेक करावा. नंतर दूध असेल, दही असेल त्यांनी अभिषेक करावा. पाणी काढून घ्यायचं, दही दूध ते बाजूला काढून घ्यायचं. नंतर फळं, तुम्ही सगळ्यात पहिले सफरचंद आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा पहिले अभिषेक करावा. सफरचंद असेल, चिकू असेल, अंगूर असेल, आंबा भेटला तर आंबा, उसाचा रस भेटला उसाचा रस. हे जेवढे फळं भेटतील ना तेवढे फळं आणावे. आणि त्याचं जेव्हा आपण अभिषेक करतो ते जे अभिषेक केल्याचं तीर्थ असेल किंवा अभिषेक केल्याचं तीर्थ असेल ते काढून घ्यायचं, दुसरा टाकायचं. सगळं एकत्र करायचं नाही, बाजूला काढून घ्यायचं. तू किंवा एकच करणार असेल उसाचा रसच टाकायचा, किंवा सफरचंद करणार असेल सफरचंद, परत अंगूर असेल अंगूर, चिकू असेल चिकू, डाळिंब असेल डाळिंब, कडलिंग आपण म्हणतो, टरबूज असेल टरबूज, खरबूज असेल खरबूज. टरबुजाचं पण कसं करणार? मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, लिक्विड करायचं आणि करायचं. खूप छान होतं तो. हे केल्यानंतर प्रत्येक जे आहे फळं आपण करणार ते वेगवेगळे करा, कारण की सगळे फळं एकत्र आले तरी चालेल. पण तो प्रसाद नंतर आपण घ्यावा, तर रस्त्यावर टाकून द्यायचा नाही. तो प्रसाद आपण घ्यावा म्हणून एक चमचा जरी टाकलं, एक चमचा तरी खूप आहे. सफरचंदाचा 1 चमचा, उसाचा रसाचा असेल, चिकू असेल, डाळिंब असेल, ह्या सगळ्यांचा रसाचा अभिषेक करायचा. तेव्हा करताना जप करावा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जप करावा आणि श्री सुक्त, पुरुष सुक्त, पवमान सुक्त, रुद्रामध्ये नमक चमक, तुम्हाला जे सेवा घेता येईल तेवढी कमी आहे. कोणाला काहीच नाही आलं, सगळे रसाचं रस आहे ते करून घ्यायचं. नंतर अभिषेक करतानाच फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा अभिषेक आहे तो प्रत्येकाने घरी करावा. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, काही प्रॉब्लेम नाही. सकाळी 3 वाजेपासून तर रात्री 3 वाजेपर्यंत करू शकता. खूप जण म्हणणार दादा आमच्या घरी मूर्ती नाही आहे, आमच्याकडे फोटो आहे, कसा करायचा? फोटो समोर ठेवा. फूल घ्या, फुलाने पहिले पाण्याने शिंपडायचं. नंतर जो फळाचा रस असेल तरी पण थोडं शिंपडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे राजयोग पद्धतीने. अभिषेक झाल्यानंतर काय करायचं, महाराजांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवायची. खूप जणांकडे महाराजांची मूर्ती असते
पण काय होतं, महाराजांच्या मूर्तीला ते कधी अभिषेकच नाही करत, नुसते ठेवलेले असते. मग महाराजांच्या मूर्तीला काय करायचं, स्वच्छ पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं महाराजांची मूर्ती, मनातल्या मनात नामस्मरण करायचं. आणि ते केल्यानंतर महाराजांना एक विनंती करायची की महाराज, तुम्ही आमच्यासारख्या भोळ्या भक्तांकडून सेवा करून घेताय, आपण अज्ञानी महाराजांसमोर, आपण शून्य आहे, आपल्याला एवढं काय, मला तर स्वतःला काही बुद्धी नाही, मी शून्य आहे. जसं जमेल तसं अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची. नंतर हळद असेल, कापूर असेल एकत्र करून मूर्तीला चोळून घ्यायचं छानपैकी. मूर्तीला चोळल्यानंतर परत धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर परत महाराजांचं मूर्ती खाली तांदूळ ठेवा. महाराजांना पहिले धूपदीप दाखवायचं, पहिले धूप दाखवा, नंतर दीप दाखवा, दिवा ओळायचा, अगरबत्ती धूप असेल ते ओळा, दीपम दर्शयामी धूपम दर्शयामी. नंतर महाराजांना वस्त्र घाला, अत्तर असेल थोडं अत्तर महाराजांना लावा. ते केल्यानंतर वस्त्र घातल्यानंतर महाराजांचा तिथे दिवा लावा, महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. आणि हे केल्यानंतर तो जो अभिषेकाचा जो प्रसाद असेल तो सगळ्यांनी घ्यावा. परत आपण जेव्हा स्वामी चरित्र वाचणार किंवा 11 माळी करणार तेव्हा पण महाराजांवर पाण्याचा जो अभिषेक आहे तो सुरू ठेवावा. लक्षात ठेवा, तुम्ही जर घरी 11 माळी जप करणार असाल तर महाराजांना काय करायचं, वस्त्र महाराजांचे बाजूला घ्यायचे, एक डिश ठेवा, गळती पात्र ठेवा आणि महाराजांना अभिषेक आहे तो 11 माळी चालू होईपर्यंत महाराजांच्या डोक्यावर कंटिन्यू जलाधार चालू ठेवा. कंटिन्यू जलाधार चालू ठेवायचं 11 माळी होईपर्यंत. नंतर स्वामी चरित्र वाचताना पण कंटिन्यू पाणी आहे, पाण्याचा जलाधार कंटिन्यू चालू ठेवा. हे करायचं. हे केल्यानंतर महाराजांचं आपला अभिषेक पूर्ण होऊन जातो. अभिषेक झाल्यानंतर तो जो प्रसाद असतो तो प्रसाद घरच्यांनी सगळ्यांनी घ्यावं. महाराजांचं पाण्याचा जो अभिषेकाचा तीर्थ आहे ते पण तीर्थ सगळ्यांनी घ्यावं, घरामध्ये सगळीकडे शिंपडावं. ते पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये पण घेऊ शकता, कारण की महाराजांचं तीर्थ आहे ते, लक्षात ठेवा. एक प्रकारची ऊर्जा येते. त्या दिवशीपासून एक असा निश्चय करायचा, प्रकट दिनापासून असा निश्चय करा की रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवणार, असं महाराजांना म्हणा. हा संकल्प करा. काय दाखवलं महाराजांना नैवेद्य, काय दाखवू शकतो आपण, तुम्ही घरामध्ये जे काही जेवणार, वरण भात भाजी पोळी जे व्हेजमध्ये, ते महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा. प्रॉब्लेमच्या 4 दिवसात 5 दिवसात नाही दाखवलं तरी चालतो, पण एरवी रोज महाराजांना नैवेद्य दाखवायची सवय आपण लावून घ्या. तो नैवेद्य जर आपण रोज दाखवला तर त्याचं पुण्य, घरामध्ये वादविवाद, भांडणं, वास्तुदोष हे सगळं कमी होतं. काही आवश्यकता नाही तुम्हाला, काही किती जरी दोष असेल घरामध्ये, भांडणं असेल, ते सगळे कमी होण्याची ताकद महाराजांना फक्त नैवेद्य दाखवण्यामध्ये. आणि आपली अवकात नाही, माझी स्वतःची अवकात नाही, स्वतःची महाराजांचं सगळं समर्पण भाव पाहिजे. सकाळी स्नान केल्यानंतर महाराजांना पाणी भरून ठेवायचं. प्रकट दिनापासून सुरुवात करा ह्या गोष्टी. रोज स्नान झाल्यानंतर महाराजांना पाणी भरून ठेवा, लोटा. ते पाणी चेंज करायचं, सकाळी भरून ठेवलं रात्री चेंज करा, रात्री भरून ठेवलं सकाळी चेंज करा. पूजा झाल्यानंतर महाराजांना चहा ठेवा. महाराज आपल्या घरातील सदस्य आहे हे स्वतः आपण करा. महाराजांना चहा ठेवायचा. चहा ठेवल्यानंतर तो चहा सगळ्यांना मिक्स करून तो चहा सगळ्यांनी घ्यावा. नाश्ता असेल तर महाराजांना समोर ठेवायचं. 5-10 मिनटं समोर ठेवा, नैवेद्य दाखवा, दर्शन घ्या. महाराज नाश्ता करा, महाराज जेवण करा, असं प्रत्येकाने म्हणायला पाहिजे. तुम्ही म्हटलं तर महाराजांचं घरामध्ये अस्तित्व आहे, पण आपण बोलायला पाहिजे. आपण बोलतच नाही, ॲझ्युम करतो आपण. काही जण असे ते मूर्तीला रोज कोणी अभिषेक पण नाही, कोणी आंघोळ पण घालत नाही त्या मूर्तीला. तसंच असते ती मूर्ती स्वच्छ धुतलेली पाहिजे. आपल्या देवघरामध्ये देव पण स्वच्छ धुतलेले असावे. सकाळचा नैवेद्य झाला, नाश्ता झाल्यानंतर महाराजांना रात्री पण नैवेद्य दाखवायचा. तो प्रसाद आपण सगळ्यांनी घ्यावा. मला जे सापडलेले महादेव आहे, मला मूर्ती सापडली होती महादेवांची, तर आमच्या घरासमोर रोज महादेवांना आम्ही सकाळ असेल संध्याकाळ असेल तर देणारे तेच महादेव. आपण काही नाही, आपण देणारे कोण नाही. मी तर स्वतः काही नाही, मी तर सगळ्यात काहीच नाही आपल्याकडे, सगळं महादेवांचं आहे. जे काही अन्न तयार होतं, जे काही होतं ते आम्ही महादेवांना दाखवतो. महादेवांना दाखवायचं, त्यांना म्हणायचं महादेवा तुम्ही जेवण करा. अरे समर्पण भाव ठेवा तुम्ही. तसं महाराजांना म्हणायचं की महाराज तुम्ही जेवण करा, पोटभर जेवण करा,
असं म्हणा, महाराज जेवण करतात. आता माझ्या इथं महादेव जेवण करतात असा अनुभव आलेला आहे. आम्ही कुठे जर बाहेर गावी गेलो, काही गेलो, तर मला मनामध्ये त्रास होतो आणि माझ्यासमोर काही ताट आला ना, मी ताटाला मनातल्या मनात म्हणतो की महादेवा जेवण करा. असा समर्पण भाव पाहिजे. लोकांनी येड्यात काढलं तरी चालतं, पण आपला समर्पण भाव असा पाहिजे. महाराजांना रोज प्रकट दिनापासून रोज सवय लावा. महाराजांना सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य दाखवायचा. नाश्ता असेल तो दाखवा, चहा असेल तो दाखवा, तुम्ही काही खाणार आईस्क्रीम असेल काही असेल ते महाराजांना दाखवा आणि तो प्रसाद तुम्ही खायचा. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार मग आम्ही गाईला देतो, नाही, गाईचा नैवेद्य वेगळा ठेवा, पण महाराजांना दाखवलेला जो नैवेद्य आहे तो नैवेद्य घरामध्ये सगळ्यांनी खावा. लक्षात ठेवा. हे केल्याने काय होईल, आपल्या घरामधील वादविवाद, भांडणं, तंट सगळं बंद होऊन जाईल. सगळं बंद होईल. तुम्हाला काही कोणतं यंत्र घ्यायची गरज नाहीये, काही घ्यायची गरज नाहीये. मी एका सेविकरीचा अनुभव सांगतो. त्यांच्या घरी त्यांनी मला वास्तू बघायला बोलवलं होतं. मी त्यांच्या घरी गेलो, पाय ठेवला की मला असं जाणवलं की घरामध्ये कोणीतरी आहे. खूप प्रचंड ऊर्जा, प्रचंड ताकद. मी पाय ठेवल्या मी दर्शन घेतलं देवांचं. मग त्या सेविकरी ताईंनी पाणी दिलं. मी म्हटलं मी पाणी घेत नाही, पण ते म्हटलं की आम्ही पहिले महाराजांना पाणी ठेवतो. म्हणजे त्यांनी महाराजांना पाणी दिलं आणि ते पाणी नंतर मी पिलं. महाराजांना दिल्यानंतर ते पाणी आहे, नंतर पाणी मी ते घेतलं. मग त्यांनी महाराजांना ते म्हणे तुम्ही गुरुजी चहा घेता का? म्हटलं नाही, मी चहा घेत नाही, पाणी घेत नाही, काहीच नाही घेत. पण त्यांनी महाराजांना चहा ठेवला. मग महाराजांना चहा ठेवल्यामुळे काय असतं, महाराजांचा तो प्रसाद आहे. आपण कोण नाही महाराजांपेक्षा. महाराजांचा प्रसाद आहे म्हणे चहा, तुम्ही गुरुजी घेणार का? मी म्हटलं घेतो. महाराजांचा प्रसाद असेल तर मी काही घ्यायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी महाराजांना चहा ठेवला आणि तो चहा काही वेळानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तो चहा मी परत घेतला. मग मी म्हटलं ताई तुमच्या घरात तर सगळं ऊर्जा भरपूर आहे, वास्तू दोष नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. ते म्हणे गुरुजी आमच्या घरामध्ये सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, फक्त मला तुम्हाला बोलवायचं होतं. मग मी त्यांना विचारलं. ते म्हणे की महाराजांना रोज ते त्यांचं स्नान झाल्यानंतर, रोज महाराजांना ते स्नान झाल्यानंतर मुजरा करता, महाराजांचं अभिषेक असेल, पूजा असेल, सगळं झाल्यानंतर महाराजांना तांब्या भरून ठेवता, महाराजांना रोज चहा देता, महाराजांना रोज नाश्ता असतो, महाराजांना रोज सकाळ संध्याकाळ जेवण असतं. हे न चुकता फक्त प्रॉब्लेमच्या 4-5 दिवसामध्ये करत नाही. एवढं हे रोज एवढं बघून मी शॉक झालो की बाबा महाराजांना एवढं समर्पण भाव. ते म्हणे आम्ही ह्या ज्या घरात राहतो ते घर महाराजांचं आहे. स्तब्ध होऊन जातो माणूस. बघा आपण म्हणतो माझं तसं काही नाही. आपण महाराजांना समर्पण भाव ठेवा. खूप जण म्हणतात आम्हाला नैवेद्य दाखवायला वेळ भेटत नाही. तुमचे मिस्टर लवकर जरी जात असेल, महाराजांच्या नावांची एक पोळी चपाती करून ठेवायची, भाजी दाखवायचं, ते ठेवून घ्यायचं, तो प्रसाद सगळ्यांनी घ्यावा. ते म्हटले की एक दिवशी त्यांना नैवेद्य करायला जमला नाही. त्यांच्या घरामध्ये मुलगी होती, तिची आई हे सगळे बाहेरगावी असल्यामुळे तिला करायला जमला नाही. त्यांनी तिथून फोन केला की महाराजांना काहीतरी कर. ती छोटी मुलगी होती. ती म्हणे महाराजांना काय करू आई, आता भूक लागली असेल महाराजांना. मग त्यांनी पोहे आणि दूध महाराजांना ठेवले. बघा दुपारी 12 वाजता पोहे आणि दूध ठेवले, कारण ती मुलगी लहान दुसरीकडे जेवायला जाणार होती. त्याच्यामुळे तिने पोहे आणि दूध महाराजांना ठेवले आणि ते पोहे आणि दूध आहे ते महाराजांच्या चेहऱ्याला थोडेफार लागलेले होते. मग ती ताई म्हटली की महाराजांना उपाशी ठेवलं की त्या ताईला त्रास होतो. अशी भावना पाहिजे. लक्षात ठेवा. रोज त्यांनी ठरवलेलंच रोज तुम्ही पण तसं ठरवा. घरामध्ये तुम्ही बॅचलर राहत असाल समजा, तुमचा टिफिनचा डबा आहे तो नैवेद्य दाखवा. आपण काही जेवत असणार ते महाराजांना दाखवा. असंच काही नाही की महाराजांची मूर्तीच पाहिजे, नाही. फोटो जरी असला ना तर समर्पण भाव पाहिजे हो. फक्त देव आहे ना भावेचा भुकेला आहे. महाराजांना रोज तुम्ही दाखवायचा प्रयत्न करा. रोज तुम्ही आता प्रकट दिनापासून सगळ्यांनी संकल्प करा आणि कमेंट करून सांगा की दादा आम्ही प्रकट दिनापासून रोज महाराजांना नैवेद्य दाखवणार आहोत. आणि तुम्ही दाखवाच. 15 दिवसात नाही, मी म्हणतो 8 दिवसात काय घरात फरक होतो ते बघा तुम्ही स्वतः. लक्ष्मी अखंड पाणी भरते हो, लक्ष्मी येत असते. अजून काही नाही, समर्पण भाव पाहिजे. म्हणून पूर्वजांनी पहिल्याने सांगितलं की अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा, मग आपण खावा. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.